अपनी निस्वार्थ समाज सेवा से हर जरूरतमंद आम इंसान के दिलों पर अपनी छाप छोड़ने वाले एडवोकेट अमोल उघाड़े ने इस बार भी अपना जन्मदिन अपनी जनता के बीच मनाया। रबाले में अमोल उघाड़े के जन्मदिन पर विशेष अभिष्ट चिंतन समारोह का जोरदार आयोजन किया गया। एडवोकेट अमोल उघाड़े शहर का वो युवा चेहरा है जिन्होंने अपने कार्यों से जनता के बीच अपनी अलग पहचान बनाई, इसलिए आज हर कोई उनके काम का मुरीद है। मौका जन्मदिन का था, इसलिए यहां बड़ी संख्या में शुभकामनाएं देने आए लोगों के लिए खास सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन किया गया। तो वहीं भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जीवनी से जुड़े गीतों की प्रस्तुति माहौल में नई ऊर्जा भरने का काम कर रही थी। तो वहीं यहां केक काटकर भी जन्मदिन मनाया गया। अमोल उघाड़े को जन्मदिन की शुभकामनाएं देने यहां नामदेव भगत, द्वारकानाथ भोईर, MK मड़वी, नवीन गौते, मनोज हल्दनकर, संजय वाड़े, महेश खरे, करण मड़वी, वीरेश सिंह, नीलेश बानखिले, संदेश बंसोड़े, प्रसाद घोरपड़े, एडवोकेट स्वाति फड़तरे, बाले MIDC पुलिस स्टेशन के क्राइम PI सुनील वाघमारे, API जयेश चव्हाण, महेश ढेरे, अलका सुर्वे के असंख्य नागरिक, महिलाएं और कार्यकर्ता उपस्थित थे। परिवार आमचे उघाडे ताई, उघाडे साहेब, त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट अमोल यांचा आज वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। आमच्या ताईंचा परिचय फार आधीपासून आहे, त्यांचा परिवार देखील भगत परिवाराशी जुळलेला आहे आणि त्यांनी अतिशय कष्ट करून, अतिशय मेहनत घेऊन बऱ्याच लोकांनी संपत्ती कमवली असेल, परंतु त्या ताईंनी आमच्या आणि उघाडे साहेबांनी अतिशय मेहनत करून कमवलेल्या पैशातून आपला मुलगा हा ॲडव्होकेट केला आणि ॲडव्होकेट केल्यानंतर अजिबात तसं वकील म्हटलं का जरा थोडंसं, परंतु अतिशय नम्र आहे आणि लोकांशी मिळून मिसळून वागणारा आहे। आज एवढी गर्दी आहे, इथला वातावरण आपल्याला माहीत आहे, तरी देखील एवढी लोक या कार्यक्रमाला जमतात, हे कौतुक करण्यासारखं आहे। आणि त्याचा फोन आला मला, साहेब तुम्ही यायचं आहे, मला ते 9 वाजता सांगितलं, पण मला जास्त प्रेम होतं म्हणून लवकरच आलो आणि मग नंतर आल्यानंतर आपल्या हातात नसतं, कार्यक्रम ज्यांनी आयोजित केले त्याच्या हातात असतं, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ऑर्केस्ट्रा चालू आहे। लोकांना आनंद घ्यायचा आहे, कारण विरुंगला असला पाहिजे। पहिले राजे आणि आपण देव मानतो इंद्रदेव, हे सगळं त्यांच्याकडे वाद्यवृंद वगैरे, कवाली वगैरे या त्या सगळ्या गोष्टी असतात। नवी रबाळे परिसरामध्ये या ठिकाणी उघाडे परिवार हा सर्वसामान्यांच्या जनतेमध्ये त्यांची कीर्ती आहे आणि त्यांच्या आईवडिलांनी, अमोलच्या आईवडीलसुद्धा या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांशी सामाजिक सेवेच्या अनुषंगातून गेली कित्येक वर्ष या ठिकाणी जुळून केलेले आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अमोलसुद्धा या ठिकाणी सामाजिक सेवेचा वसाहत या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक चांगला हुशार व्यक्तिमत्व त्या ठिकाणी असून, पेशाने ते वकील असूनसुद्धा त्या ठिकाणी सामाजिक सेवेची आवड आहे आणि आपल्या आईवडिलांचा वारसा त्या ठिकाणी इथल्या दीनदुबल्या, इथली सर्वसामान्य जनता आहे, कष्टकरी जनता आहे, या कष्टकरी जनतेची जी काय भावना आहे, या जनतेला आवश्यक जे काही काम हवं आहे, अशा प्रकारची भावना जपणारा कार्यकर्ता म्हणून अमोलकडे पाहिलं जातं आणि भविष्यामध्ये निश्चितच इथली जनता या ठिकाणी त्यांना साथ देईल आणि म्हणूनच त्यांना शुभेच्छा देण्याकरता स्वतः मी आलो आहे, मडवी साहेब आले आहेत, त्या ठिकाणी भगत साहेब आले होते, बरेचसे सर्व मान्यवर या ठिकाणी येऊन जातील। त्या पाठीमागे एकच हेतू आहे की सर्वसामान्याला माणसाची माणुसकी जपणारा, सामाजिक सेवेची आवड असणारा आणि कष्टकरी जनतेला आपल्यामध्ये सामावून घेणारा असा हा कार्यकर्ता अमोल आपल्या आईवडिलांचा वारसा पुढे नेतोय। त्यांना दीर्घायुष्य मिळो, चांगलं आरोग्य मिळो आणि भविष्यामध्ये राजकीयदृष्ट्या त्यांना चांगली संधी मिळो, एवढी सदिच्छा व्यक्त। आज ॲडव्होकेट अमोल उघाडे यांचा वाढदिवस आहे। सर्वप्रथम माझ्या मडवी कुटुंबातर्फे, तिन्ही वॉर्डतर्फे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मी त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याच्या हातून चांगलं समाजकार्य घडव अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो आणि जसं त्याच्या आईवडिलांनी समाजकार्य करत आले तसंच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अमोल उघाडेसुद्धा, ॲडव्होकेट अमोल उघाडेसुद्धा साहेब ते त्यांच्या पावलावर, आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ते समाजकार्य करत आहेत। असं समाजकार्य त्यांच्या हातून घडव मी आई जगदंबेतर्फे प्रार्थना करतो आणि परत एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र। प्रथमतः ॲडव्होकेट अमोल उघाडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा।
ॲडव्होकेट अमोलसाठी बोलण्याचं म्हटलं तर खूप खूप कष्ट करून खूप स्वतःच्या हिमतीवरती पुढे आलेले व्यक्तिमत्व आहेत. समाजासाठी खूप काही करायची त्यांची कायमच धडपड असते आणि ते मी सतत वेळोवेळी आम्ही एकत्र काम करतो, कोर्टात एकत्र असतो, समाजकार्यामध्ये एकत्र असतो. सतत त्यांची ती लोकांसाठी करण्याची जी धडपड आहे ती सतत दिसते आणि प्रत्येक वेळी त्यांनी ते स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे. आणि डेफिनेटली या सगळ्यामध्ये त्यांची फॅमिली, आई, बाबा, त्यांची बहीण, वाईफ, सगळेजण, म्हणजे तो एक जो सपोर्ट, जो एक लागणारा पुढे जाण्यासाठी जो एक सपोर्ट असतो, एक बॅकअप असतो, तो डेफिनेटली त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांचं पॉलिटिकल प्रोफेशनल करिअर तर डेफिनेटली ते खूप हुशार आहेत, खूप टॅलेंटेड आहेत. प्रोफेशनली तर ते डेफिनेटली बोलतात ना अजून 1-2 वर्षामध्ये खूप कुठेतरी चांगल्या लेवलला पोहोचतील. पण पॉलिटिकलीही त्यांचं जे काही अप्रोच आहे टुवर्ड्स पॉलिटिक्स वगैरे, तर त्याच्यामध्ये ते डेफिनेटली खूप चांगलं करतील आणि पुढेही जातील. त्यांना खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज येतील. जो काही इथे जमाव जमला आहे त्याने तर आज बऱ्याच गोष्टी प्रूव्ह झालेल्या आहेत की त्यांच्याबरोबर किती लोकं आहेत, त्यांच्यासाठी किती लोकं उभे आहेत. तर एवढंच बोलेन. अमोल, विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आज 26 ऑक्टोंबर आणि आपण रबाळे इथे माझे भाऊ ॲडव्होकेट अमोल उघाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पत्रकार बंधू आलेला आहात आणि आपण स्वतः साक्षीदार आहात की असा कुठल्या क्षेत्रातला व्यक्ती नाही आहे, तो राजकारणी असो किंवा विविध क्षेत्रातून प्रत्येकजण आवर्जून फक्त अमोल उघाडे याच्या प्रेमाखातर, त्यांच्यावर असलेला विश्वास त्या खातर इथे येऊन त्याला जे काही शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि हा काही जो जनसमुदाय आपण बघतो आहे हा काही पैशाने आलेला नाही आहे, हा कमवलेला आहे. ते कमवण्यासाठी यांच्या ज्या मातोश्री आहेत यांनी खूप मेहनत घेतली होती. बऱ्याच वर्षापासून त्या या विभागात कार्यरत आहेत आणि त्यांचाच वसा घेत माझे बंधू ॲडव्होकेट अमोल उघाडे हे कार्य करत आहेत. आणि नक्कीच आपण पाहू शकता की हे लोकांचं प्रेम आहे आणि हा लोकांनी आशीर्वाद देण्यासाठी एवढे इथे जमलेले आहेत. अमोलबद्दल सांगायचं म्हटलं तर अमोल माझा खूप जुना मित्र आहे आणि त्याची जी शांत, संयमी आणि कमी बोलण्याची जी पद्धत आहे हीच त्याची मला वाटतं ताकद आहे. आणि त्या ताकदीवरती समाजकार्य करत त्याने हे जे काही जमवलेलं आहे मी त्याला शुभेच्छा देतो की याच्यापेक्षा जास्त लोकांचा तुला आशीर्वाद लाभो, प्रेम लाभो, लोक तुझ्यावर विश्वास ठेवो आणि तुझं जे काही सामाजिक कार्य असेल किंवा ते काही प्रोफेशनल ॲज अ वकील आहेस तर तुला भरभराटी लाभो, सुख, शांती, समृद्धी सर्व लाभो. ही माझ्यातर्फे नवी मुंबई जिल्हा काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष यातर्फे, माझ्या परिवारातर्फे आणि सर्व कांग्रेस कमिटीतर्फे मी अमोल उघाडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. पर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए एडवोकेट अमोल उघाड़े ने तमाम शुभचिंतकों का आभार माना. बघा, या प्रभागामध्ये मी लहानाचा मोठा झालो आणि लहानाचा मोठा होत असताना माझे आईवडील ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये पूर्वीपासून या ठिकाणी काम करत होते, हा सामाजिक वसा मला त्यांच्यापासून भेटलेला आहे. समाजकार्य करता असताना कधीही मी कोणत्याही लालचेपोटी किंवा आम्ही स्वार्थापायी कोणतं राजकारण या ठिकाणी केलेलं नाही आहे. लहानाचं मोठं होत असताना आम्ही गोरगरीब कष्टकरी वर्गांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यामधून आम्ही गेलेलो आहोत आणि या समस्यामधून जात असताना आम्हाला त्याची जाणीव आहे. त्याच्यामुळे आजही आम्ही कोणत्याही पदावर असू किंवा कोणत्याही कितीही मोठे झालेलो असू पण आमचे पाय आजही जमिनीवर आहेत, हे याचं मूळ कारण आहे. आजही आम्ही समाजामधले गोरगरीब कष्टकरी वर्गांच्या ज्या समस्या आहेत त्या शासनाच्या चव्हाट्यावर मांडण्यासाठी सक्षमपणे या ठिकाणी उभे आहोत. हा वाढदिवस साजरा करण्याचा आज माझं वय पाहता किंवा माझं करिअर पाहता मी इतरत्र कुठेही एन्जॉय करूनसुद्धा हा वाढदिवस साजरा करता आला असता, पण मी ते न करता या गोरगरीब कष्टकरी वर्गातल्या लोकांसहित या ठिकाणी हा वाढदिवस साजरा केलेला आहे. कारण जेणेकरून मी करत असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा त्यांच्यापर्यंत पोहोचावा आणि त्यांचे प्रश्नसुद्धा मला जाणून घेता येईल आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मी बरेच सामाजिक कामं या ठिकाणी करत असतो आणि सामाजिक कामं करत असताना अनेक अडचणी येतात, अनेक संकटं येतात, अनेक संघर्ष करावा लागतो. पण संघर्ष हा आमच्या रक्तात आहे. त्याच्यामुळे आम्ही अर्ध्या रात्रीसुद्धा या जनतेच्या मायेपोटी त्यांच्या संकटामध्ये उभा राहत असतो. आणि यापुढेही कसं असतं, जगणं फक्त जगायचं म्हणून जगायचं नसतं. आपण किती मोठे जरी झालो तरी आपला संघर्ष हा आपल्या ज्या समाजात आपला जन्म झालेला आहे त्या समाजाचा उद्धार करणं हे आपलं कर्तव्य असतं. त्याच्यामुळे ज्यावेळी या लोकांना, इथल्या जनतेला माझी गरज लागेल त्यावेळी मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, एवढं मी या ठिकाणी बोलून मी शब्द देतो. आणि त्यांच्यासाठी मी अहोरात्र मी झटण्याची माझी जी तयारी आहे ती दर्शवितो. आपली रजा घेतो. धन्यवाद. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.